ही आपली मसाला पुरी तयार झालेली आहे। मसाला पुरी खूप क्रिस्पी आणि छान झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। ही मसाला पुरी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा। मसाला पुरी आणि दही। नमस्कार, आज मी मसाला पुरी बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। हे गव्हाचं पीठ आहे, हे बेसन पीठ आहे डाळीचं, हे ज्वारीचं पीठ आहे। आपल्याकडे हे गव्हाचं 1 वाटी जर पीठ असेल ना, तर हे बेसन पीठ असं अर्ध्या वाटीपेक्षाही थोडंसं कमी घ्यायचं आहे। आणि हे ज्वारीचं पण। मसाला पुरीचा आता मसाला पाहूयात आपण। हा कढीपत्ता, लसूण, हे तीळ आहे आणि हा ओवा आहे। आता हे आपण लसूण आणि कढीपत्ता मिक्सरला काढून घ्यायचा आहे। हा कढीपत्ता, लसूण, हे जिरे अर्धा चमचा, हे मीठ आहे चवीनुसार। हे मिक्सरला आता आपण बारीक करून घ्यायचे। मसाला असा बारीक करून झालेला आहे। हा आता पिठामध्ये टाकून घेऊया। हे 1 वाटी पीठ, हे ज्वारीचे। तुमच्याकडे यापेक्षा जास्त जर बनवायचे असतील ना क्वांटिटी तर घेऊ शकता तुम्ही। 2 वाटी जर गव्हाचं पीठ वापरलं तर 1 वाटी हे बाकीचं वापरायचं, बेसन आणि ज्वारीचं। हा बारीक करून घेतलेला मसाला घालायचा। हे तीळ आणि ओवा हा पण घालायचे। हळदी अर्धा चमच्यापेक्षा कमी घातलेली आहे मी। यामध्ये तिखट अर्धा चमच्यापेक्षा कमीच आहे हे तिखट पण। यामध्ये थोडंसं तेल घालून गरम करायचं आहे आपल्याला। असं हे तेल गरम करून घ्यायचं, नंतर हे पिठामध्ये टाकायचे। हे तेल गरम झालेलं आहे आपलं, टाकून घेऊयात। मिक्स करून घेऊयात। याला हाताने जरी मिक्स करून घेतलं ना तरी चालतंय। हे आता थंड झालेलं आहे तेल टाकून, त्यामुळे हाताने मिक्स करून घ्या। असं कलर यायला चालू झालं। हे आपलं मिक्स करून झाले, मी हातानेच मिक्स केलेलं आहे। यामध्ये आता पाणी घालून घेऊयात। यामध्ये पाणी घालून मळून घेऊयात काही पीठ। हे मळून घेतलं आपलं पीठ। याला 5 मिनिट ठेवू पण शकता। जर तुमच्याकडे टाइम नसेल तर लगेच स्टार्ट पण करू शकता पुऱ्या बनवायला। माझ्याकडे टाइम आहे त्यामुळे मी 2 मिनिटे ठेवणार आहे झाकून। चला आता मसाला पुरी बनवून घेऊयात। यासाठी आपण असे छोटे छोटे गोल बनवून घेतलेले आहे। काढायला पण हा एक गोल छोटासा बनवून घेतलेला आहे। याला थोडंसं ऑइल लावायचं म्हणजे हा छान लटला जाईल खाली, म्हणजे चिटकला नाही जाणार। इकडे आपण तेल गरम करायला ठेवले। इकडे आपण मसाला पुरी पण बनवून घेतलेली आहे, ही पण तळण्यासाठी तयार आहे। आपण ही तेलामध्ये पुरी टाकायला। कशी छान आपली अशी फुललेली आहे ही पुरी। असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा, त्यामुळे आपली कुठेही अशी कच्ची राहणार नाही। हे खूप सुंदर वर तीळ आलेले, खूप छान दिसायला लागले। ही पुरी काढून घ्यायची। बघा आपली ही प्रत्येक पुरी आपली अशी फुगत आहे, फुगून अशी टम्म होत आहे। काढून घेऊया। ही आपली मसाला पुरी तयार आहे। खूप छान क्रिस्पी झालेली आहे, नक्की ट्राय करून पहा। मसाला पुरी आणि दही नक्की ट्राय करा।